जय जय रघुवीर समर्थ. बघा, समर्थ म्हणतात की तुम्ही जे इतरांसोबत केले आहे ते परत सहन करण्याची ताकद ठेवणे हाच कर्मयोग आहे. मग ते आपण इतरांसाठी चांगलं करू द्या किंवा वाईट करू द्या, ते परत सहन करण्याची ताकद ठेवणे हाच कर्मयोग आहे, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की निसर्गाचा भागाकार हा निश्चित असतो, तो व्याजासकट सगळं परत करत असतो, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. बघा, समर्थ म्हणतात की आपण ज्या कुटुंबात जन्माला आलेलो असतो, आपले जे काही नातेवाईक, घरातले जे लोक आपल्याला भेटलेले असतात, तेही आपल्या कर्मयोगानुसार आपल्याला भेटत असतात. आपण म्हणतो असं का भेटलं, तसं का भेटलं. प्रत्येकजण घरातील व्यक्तींसाठी काही ना काहीतरी दोष काढतोच, पण समर्थ म्हणतात की ते आपल्या कर्मयोगानेच भेटलेले असतात. कारण गेल्या जन्मी आपण त्यांचं काहीतरी वाईट केलेलं असतं किंवा त्यांना त्रास दिलेला असतो, ते परत आपल्याला फेडण्यासाठी ते आपले नातेवाईक म्हणून या जन्मामध्ये आपल्याला भेटलेले असतात, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की दोष देऊ नका. तुम्ही जे इतरांसोबत केले आहे ते परत सहन करण्याची ताकद ठेवणे हाच कर्मयोग आहे. म्हणून कर्म हे उत्तमाचे केले पाहिजेत, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा, म्हणले समर्थ, ज्यावेळेस दशरथ राजा हे एकदा जंगलामध्ये शिकार करण्यासाठी गेले होते, तेथे श्रावण बाळ आपल्या आई वडिलांना घेऊन तीर्थयात्रेला चालले होते. श्रावण बाळाच्या आईंना तहान लागली होती, म्हणून त्यांनी श्रावण बाळाला सांगितलं की आमच्यासाठी पाणी घेऊन ये. आणि मग श्रावण बाळ हा नदीकाठी पाणी आणण्यासाठी गेला. पण दशरथ राजाला वाटलं की तेथे कोणीतरी प्राणी आला आहे, आणि दशरथ राजाने कोणताच विचार न करता आणि न बघता बाण सोडला, आणि तो बरोबर श्रावण बाळाच्या पोटाला लागला, आणि श्रावण बाळ गतप्राण झाला. आणि मग मात्र ओरडण्याचा आवाज येऊ लागला. म्हणून दशरथ राजा नदी किनारी धावत गेले. तेव्हा तेथे एक मनुष्य ओरडत आहे हे दशरथ राजाला कळालं. दशरथ राजाने मात्र हळूच त्याच्या पोटातील बाण काढला आणि त्याला आपल्या मांडीवर घेतलं आणि म्हणाले, मला क्षमा कर, मला वाटलं की कोणीतरी प्राणी आहे म्हणून मी बाण सोडला, पण तो तुला लागला आहे. आणि तू येथे कशासाठी आला होता? त्यावेळी श्रावण बाळ म्हणाला, महाराज, ठीक आहे, मी तुम्हाला क्षमा करतो, तुमच्याकडून चुकून झाला असेल, पण माझे आई वडील अंध आहेत, मी त्यांना घेऊन तीर्थयात्रेला चाललो होतो, त्यांना खूप तहान लागली होती, म्हणून येथे मी पाणी घेण्यासाठी आलो होतो. कृपा करा आणि माझ्यासाठी माझं एक काम करा. हे माठ भरून पाणी जे आहे ते माझ्या आई वडिलांना तुम्ही देऊन या. त्यावेळेस श्रावण बाळांनी असं दशरथ राजाला सांगितलं. त्यावेळेस दशरथ राजा म्हणाले, ठीक आहे, मी देऊन येतो. आणि श्रावण बाळांनी आपला प्राण सोडला. आणि मग मात्र दशरथ राजा माठ भरून पाणी घेतलं आणि श्रावण बाळाच्या आईवडिलांकडे गेले. त्यावेळेस काहीच बोलत नव्हते. आणि मग मात्र आई वडील म्हणू लागले, श्रावण बाळा, काहीतरी बोल, आमचा तुला त्रास होतोय का? काहीतरी बोल. त्यावेळेस दशरथ राजा म्हणाले, मला क्षमा करा, तुमचा श्रावण बाळ माझ्या हातून मारला गेला आहे आणि तुम्ही हे पाणी प्या. त्यावेळेस श्रावण बाळाचे आई वडील, त्यांनाही शॉक बसला आणि पुत्र शोकाने त्यांचाही मृत्यू झाला. पण मृत्यूपूर्वी त्यांनी दशरथ राजालाही श्राप दिला की आमचा जसा पुत्र शोकाने मृत्यू होणार आहे, तसाच तुझाही मृत्यू पुत्र शोकानेच होईल, असा श्राप दिला. आणि मग मात्र श्रावण बाळाचे आई वडिलांचाही मृत्यू झाला. आणि दशरथ राजाला श्राप दिल्यामुळे कालांतराने थोडे वर्ष गेल्यानंतर दशरथ राजाचाही मृत्यू, श्रीराम प्रभू आणि लक्ष्मण हे ज्यावेळेस 14 वर्ष वनवासाला निघाले, त्यावेळेस त्यांच्या मुलाच्या पुत्र शोकाने दशरथ राजाचाही मृत्यू झाला, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की तुम्ही जे इतरांसोबत केले आहे ते परत सहन करण्याची ताकद ठेवणे हाच कर्मयोग आहे, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. बघा, धृतराष्ट्र हा सुद्धा गेल्या जन्मी पारधी होता. त्यानेही ज्यावेळेस एका झाडावर 100 पक्षी होते, त्यावेळेस न विचार करता त्या झाडाला आग लावली आणि त्यावेळेस ते 100 पक्षी त्या आगीमध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळेस त्या 100 पक्ष्यांनीही धृतराष्ट्राला म्हणजे त्या पारधीला श्राप दिला होता की तुझेही पुत्र या आमचा जसा मृत्यू झाला आहे तसा तुझ्याही 100 पुत्रांचा मृत्यू होईल. आणि मग मात्र तसंच घडलं. मग पुढील जन्म त्या पारध्याचा धृतराष्ट्र म्हणून झाला
आणि ज्यावेळेस महाभारताचं युद्ध चालू होतं त्यावेळेस मात्र युद्धामध्ये 100 कौरवांचा मृत्यू झाला. आणि म्हणून समर्थ म्हणतात की तुम्ही जे इतरांसोबत केले आहे ते परत सहन करण्याची ताकद ठेवणे हाच कर्मयोग आहे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणूनच आपण महाभारतामध्ये रामायणामध्ये बघतच आहोत की जे जसं त्यांनी केलेलं आहे तसं त्यांना परत फेडावंच लागतं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की कर्म हे चोख आणि उत्तमाचे करा, की जेणेकरून पुढे जाऊन आपण जे वागतोय आपण जे करतोय त्याचा त्रास आपल्याला होऊ नये असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की कर्म हे उत्तमाचे आपल्याला करता आलं पाहिजेत. आपल्याला श्रीराम प्रभूंनीही सांगितलं आहे, श्रीकृष्णानेही सांगितलं आहे. आणि बघा म्हटले समर्थ, आपण रामायणातही बघितलं आहे रावणाच्या बाबतीत आणि महाभारतातही बघितलं आहे धृतराष्ट्राच्या बाबतीत, 100 कौरवांच्या बाबतीत. म्हणून समर्थ म्हणतात की तुम्ही जे इतरांसोबत केले आहे ते परत सहन करण्याची ताकद ठेवणे हाच कर्मयोग आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की निसर्गाचा भागाकार निश्चित असतो, तो व्याजासकट सगळं परत करत असतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात की होता येईल तेवढं उत्तमाची कर्म आपल्याकडून झाली पाहिजेत असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. तरी आता आपण इथेच थांबूया. धन्यवाद. जय सद्गुरू.